आई व्यासपीठावर अध्यक्षा आणि मुलगा नगराध्यक्ष। नगरपालिकेच्या माध्यमातून गरीब आणि गरजू महिलांना स्वावलंबनाची भेट देताना हा अनोखा क्षण तुम्ही पाहिलाय का? मंडळी, उमरग्यातील महिला दिन सोहळ्यात घडलेला हा प्रेरणादायी प्रसंग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। 50 गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप, पण या कार्यक्रमात असा एक संस्काराचाही क्षण घडलाय ज्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले। व्यासपीठावर घडलेले ते दृश्य आणि एका आईने दिलेला संदेश आजच्या पिढीसाठी नक्की काय सांगून गेलाय, पाहुयात उमरग्यातून हा खास रिपोर्ट। उमरगा नगर परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि 50 गरीब आणि गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप दिनांक 18 मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले। शहरातील अंतुबळी सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास धाराशिव जिल्हा परिषद उपाध्यक्षा उषाताई रवींद्र गायकवाड यांनी अध्यक्षस्थान भूषवले। नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अनेक महिलांना स्वावलंबनाचा नवा मार्ग मिळालाय। या कार्यक्रमातील एक विशेष क्षण म्हणजे ज्या व्यासपीठावर आई अध्यक्षस्थानी विराजमान होती, त्याच व्यासपीठावर मुलगा नगराध्यक्ष म्हणून समाजातील गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करत होता। आईनेच मुलाच्या कार्याचे कौतुक करत उपस्थितांमध्ये संस्कारांचे बीजारोपण केले। हा क्षण प्रत्येक कुटुंबासाठी प्रेरणादायी ठरला। आणि या नगर परिषदेच्या मार्फत आयोजित कार्यक्रमासाठी सर्व कर्तृत्ववान आपल्या उमरगा शहरातील महिलांचा सत्कार, सोबतच आमच्या काही डॉक्टर मॅडमचं महिलांसाठी एक मार्गदर्शन शिबिर, त्यानंतर आरोग्य तपासणी शिबिर असेल, डोळे तपासणी शिबिर असेल आणि काही गरजू महिलांसाठी त्यांचं प्रपंच चालवण्यासाठी या हेतूनं एक 50 शिलाई मशीनचं वाटप करण्याचा निर्णय नगर परिषदेच्या मार्फत आपण सर्वांनी मिळून घेतलेला आहे। या कार्यक्रमाचं आयोजन सर्व आमच्या महिला नगरसेवकांनी मिळून केलेलं आहे। त्यासाठी एक चांगला कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं, त्यासाठी या सर्व नगरसेवकांचे मी आभार मानतो। हे करत असताना तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की आपल्या सर्व महिलांच्या ज्या शहराबाबतीच्या सर्व गरजा ज्या आहेत, ज्या मागण्या आहेत, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। यावेळी माजी नगराध्यक्षा सुलक्षणाताई जितेंद्र शिंदे, पंचायत समिती सभापती ॲडव्होकेट आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले, जिल्हा परिषद सदस्य लताताई शिवाजीराव मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कोमल गरड, डॉक्टर दीपा मोरे आदी महिला मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होत्या। तसेच नगराध्यक्ष किरण गायकवाड, उपनगराध्यक्ष विजय वाघमारे, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। उमरगा पंचायत समिती सभापती ॲडव्होकेट आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले यांनीही सर्व महिलांना मार्गदर्शन करत नगरपालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले। अशा सर्व थोर स्त्रिया म्हणजे आदर्श स्त्रिया असं म्हणू, ज्या की राजमाता जिजाऊ, रमाई, भीमाई, अहिल्याबाई होळकर या सर्वांचं आत्ताच आपण पूजन केलं। या सर्वांना मी अभिवादन करते। आजच्या या नगर परिषद उमरगातर्फे ठेवलेल्या महिला दिनाच्या सत्कारानिमित्त व सोबतच ज्या त्यांच्या हातून जो चांगला उपक्रम घडतो तिथे महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांनी कुठेतरी पाऊल टाकलं आहे। अशा या शिलाई मशीन वाटपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा उषाताई गायकवाड, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या आपल्या उमरगा नगरीच्या माजी नगराध्यक्षा सुलक्षणाताई, सोबतच जिल्हा परिषद सदस्या लताताई मोरे, सोबतच कोमलताई गरड आणि पतंगे मॅडम, अशा सर्वच महिला व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील सर्वच आपण कर्तृत्ववान आहोत। कारण प्रत्येक क्षेत्रात म्हणजे कोणतेही क्षेत्र असू दे, अगदी घर सांभाळण्यापासून ते कोणी काही काम करत असेल किंवा कोणी करत असेल, पण प्रत्येकजण उत्तम आई, उत्तम बहीण, उत्तम लेक, उत्तम सून अशा सगळेजणी आपण धडाडीच आहोत। आणि आता काहींना बघून असं वाटतं की उत्तम सासू आहात आपण सगळेजण।
म्हणून तुम्हाला सगळ्यांना सर्वप्रथम महिला दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देते. शिवबा घडवायचं असेल तर घराघरात जिजाऊ घडली पाहिजे या भावनेचा प्रत्यय या सोहळ्यातून नक्कीच दिसून आला. महिला दिन म्हणजे केवळ एक दिवसाचा सन्मान नाही, तर हा महिलाचा जिद्द, चिकाटी आणि संघर्षाला सलाम करण्याचा दिवस आहे. एक मुलगी, एक बहीण, एक आई अशा विविध भूमिका पार पडणाऱ्या महिला सिद्ध केल्या आहेत. आता आपल्या जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत. 8 तालुक्यापैकी 7 महिला सभापती आहेत. 8 पैकी 7 महिला त्या सभापती आहेत. आणि नगरसेविकाचं तुम्हाला माहीतच आहे, 50% आरक्षण आहे. त्याच्यामुळे महिला कुठल्याही क्षेत्रात अडू शकत नाही. तुम्ही सुद्धा महिला, प्रत्येक महिला आपलं घर दार सांभाळून सर्व कर्तव्य पार पाडते. घरामध्ये सगळं करून तुम्ही कठीण जात असला त्यामध्ये तुमची पण मी आभार आहे. प्रत्येक महिलेने मनापासून काम करायचं. मला कधीच आशा किंवा अपेक्षा नव्हती की बाबा मी हा करावं जाईल, मला हे पद मिळेल. मी सगळ्यांनी जे जे सांगितलं काम ते करत राहिले माझं कर्तव्य म्हणून. माझे सभापती पंचायत समितीचे सभापती होते त्या काळात. मला घरी आल्यानंतर त्यांच्याकडून बाळकडून मिळालं. त्यांनी सांगितले आपला समाज करण्याचा घराण आहे, आपल्याला समाजकार्य करायचे आहे. जरी सर बाहेर पडले किंवा आम्ही पडलो तरी तुझं काम आहे म्हणजे येणाऱ्या या कसा पाणी घ्या, चहा घ्या, तुमचं काय काम असतं मी करते म्हणायचं. आणि माझ्याने जेवढं होईल तेवढं त्या शक्य मी काम करत राहायचं. महिला कुठल्याही क्षेत्रात आणू शकत नाही. मला आज हे पोच पावती जी मिळाली, तुमचं सगळ्याचं प्रेम आणि मी केलेल्या कामाची पावती तुम्ही सगळ्यांनी मिळून दिला. माझी काहीही आशा नव्हती. मी परवा कार्यक्रमात आणखी एक संस्कृती जपणारा प्रसंग पाहायला मिळाला. कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत कार्यक्रमाच्या अध्यक्षा उषाताई गायकवाड यांनी बांधण्यात आलेला फेटा सन्मानाने परिधान ठेवला आणि कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत म्हणून झाल्यावर कार्यक्रम संपला असं जाहीर केल्यावरच स्वतः फेटा काढला आणि लागलीच डोक्यावर पदर घेतला. जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी निवड झाल्यावर NTV न्यूज मराठीने सर्वप्रथम प्रतिक्रिया जाणून घेताना उपाध्यक्ष उषाताई यांनी घाई गडबडीत असतानाही, भली मोठी गर्दीत असतानाही आधी डोक्यावर पदर घेऊनच कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया नोंदवल्या. त्यांच्या या सभ्यतेने भारतीय संस्कृतीचे जतन करत असल्याचे दर्शन नक्कीच घडते असे यावेळी आवर्जून नमूद करावेसे वाटते. आजच्या आधुनिक काळात हरवत चाललेल्या परंपरा आणि संस्कृती जपण्याचा हा प्रयत्न निश्चितच समाजासाठी दिशादर्शक ठरत आहे. महिलांचा सन्मान, स्वावलंबनाचा संदेश आणि संस्कारांची जपवणूक उमरग्यातील हा उपक्रम केवळ कार्यक्रम न राहता समाजाला दिशा देणारा ठरला आहे. कार्यक्रमाचे आभार नगरसेविका आरती शिंदे यांनी मानले. उमरगा शहराचा अभिमान. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उमरगा शहरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व समाजासाठी भरपूर कार्य करणाऱ्या आदर्श अशा कर्तृत्ववान महिलांचा गौरव तसंच सत्कार करून काही वैद्यकीय मार्गदर्शन व आरोग्य तपासणी व शिलाई मशीनचे वाटप करून जे आयोजन आपण या कार्यक्रमाचे केलेले आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ उषाताई गायकवाड, उपाध्यक्ष जिल्हा परिषद धाराशिव, मी यांचे आभार मानते. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.